घटना हुई जब यीशु मसीह दुनिया में थे। आणि ह्या ठिकाणी एक घटना घडलेली आहे ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये होते. ये सच्ची घटना है सत्य घटना आहे. और इस समय इस घटना को हम देखते हुए हम आगे बढ़ेंगे. आणि ही घटना पाहत पाहत आपण पुढे जाऊया. अब यूहन्ना इसका शुभवर्तमान 4 अध्याय 46 से 54 वचन. मग गालिलातल्या ज्या काना गावी त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता तेथे तो पुन्हा आला. तेथे कोणी एक दरबारी मनुष्य होता. त्याचा मुलगा कफरनहूमात दुखनाईत होता. त्याने ऐकले होते की यहुदियातून गालिलात आला आहे. येशू यहुदियातून गालिलात आला आहे. तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याने विनंती केली की खाली येऊन माझ्या मुलाला बरे करावे, कारण तो मरणास टेकला होता. तेव्हा येशूने त्याला म्हटले, तुम्ही चमत्कार व अद्भुते पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारच नाही. तो दरबारी मनुष्य त्याला म्हणाला, महाराज, माझे मूल मरण्यापूर्वी खाली ये. येशूने त्याला म्हटले, जा, तुझा मुलगा वाचला आहे. तेव्हा येशूने त्याला सांगितले. त्या वचनावर विश्वास ठेवून तो माणूस जाऊ लागला. आणि तो खाली जात आहे इतक्यात त्याचे दास त्याला भेटले व म्हणाले, तुझे मूल वाचले आहे. तेव्हा कोणत्या ताशी त्याला उतार पडू लागला हे त्याने त्यास विचारले. मग त्यांनी त्याला सांगितले की काल 7व्या ताशी त्याचा ताप निघाला. यावरून ज्या ताशी येशूने त्याला सांगितले होते की तुझा मुलगा वाचला आहे त्याच ताशी हे झाले असे त्या बापाने ओळखले. मग त्याने स्वतः व त्याच्या घराण्याने विश्वास ठेवला. यहाँ पर एक जब आप हेडिंग पढ़ेंगे इसका तो वहाँ पे लिखा है राज कर्मचारी के पुत्र को चंगा करना. मतलब जो राजा का एक सेवक है उसके पुत्र को है यीशु मसीह ने चंगा किया है. आणि एक राजाचा जो एक सेवक आहे, जो दरबारी मनुष्य होता, जो अधिपती होता, त्याच्या मुलाला त्याने बरं केलं. और अब 46 वचन से हम शुरुआत करेंगे. मैं आपको एक एक वचन से आपको कुछ कहना चाहता हूँ. आणि 46 वचनापासून आपण सुरुवात करूया. एक एक वचनामधून मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. और आप इसको अपने जीवन में स्वीकार करें. तुम्ही आज हे वचन जीवनामध्ये स्वीकार करा. और जब हम सुनने के बाद में चमत्कार हमारा होगा. आणि ऐकल्यानंतर चमत्कार आमचा आहे. इसको सुनकर जब हम अपने जीवन में अपनाएंगे तो आशीषें हमारे जीवन में बहती हुई नजर आएगी. आणि हे ऐकून ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनात ह्या गोष्टी स्वीकाराल तर तुमच्या जीवनामध्ये आरोग्य आणि आशीर्वाद वाहताना तुम्ही पाहाल. सुनिए, ऐका 46 वचन. मग गालिलातल्या ज्या कानागावी त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता तेथे तो पुन्हा आला. तेथे कोणी एक दरबारी मनुष्य होता. त्याचा मुलगा कफरनहूमात दुखनाईत होता. यहाँ पर यीशु गालिल के काना में आता है. आणि ह्या ठिकाणी गालिलातल्या काना गावी प्रभू येशू आला. जहां पर यीशु मसीह ने पानी का द्राक्षरस किया है. ज्या ठिकाणी देवाने येशूने पाण्याचा द्राक्षरस केला होता. और यीशु का पहला ये चमत्कार था कि जब उसने काना नगर के अंदर उस शादी के अंदर यीशु मसीह ने एक बड़ा चमत्कार किया. आणि काना नगरीमध्ये एका लग्नामध्ये प्रभू येशूने पाण्याचा द्राक्षरस केला होता. तो त्याचा पहिला चमत्कार होता. यीशु मसीह उस काना शहर में एक शादी में आमंत्रित था. आणि प्रभू येशूला एका लग्नामध्ये आमंत्रित केलं होतं. और वो लोग जो थे जिसने यीशु मसीह को शादी में बुलाया था वो अभी लज्जित होने वाले थे. आणि येशू ख्रिस्ताला ज्यांनी बोलवलं होतं लग्नामध्ये ते लोक खरं तर ते लज्जित होणार होते. उनका वो एक शर्मनाक जीवन से गुजरने वाले थे. आणि एक लाजिरवाण्या गोष्टीमधून ते जाणार होते. लेकिन वहां पर यीशु मसीह है. पण त्या ठिकाणी ख्रिस्त येशू आहे. यीशु मसीह ने उनको लज्जित होने से बचा दिया. पण येशू ख्रिस्ताने त्यांना लज्जित होण्यापासून, फजित होण्यापासून वाचवलं. हमारे यीशु मसीह वो है जो हमें लज्जित होने से बचाता है. आणि आमचा येशू असा आहे जो आम्हाला लज्जित होण्यापासून आमचा बचाव करतो. अगर आप और मैं यीशु मसीह को अपने जीवन में आमंत्रित करते हैं तो मैं आपसे कहना चाहूंगा यीशु मसीह आपकी और मेरे जीवन के अंदर कभी आपको मुझे लज्जित नहीं होने देगा. आणि जर आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला, जीवनामध्ये स्वीकारलं तर येशू ख्रिस्त कधीच आम्हाला लज्जित होऊ देणार नाही. वो बाइबल कहती है कि वो हमारे मुंह को काला नहीं होने देगा. आणि देवाचं वचन असं सांगतं की आमचे मुखे कदापि काळवंडणार नाहीत. यीशु मसीह हमारे हमें कभी भी किसी भी क्षेत्र में लज्जित होने से वो बचाएगा. आणि येशू ख्रिस्त आम्हाला कोणत्याही क्षेत्रामधून आम्हाला लज्जित होण्यापासून आमचा बचाव
करेल. इसलिए आप आपके जीवन के अंदर अगर आप ऐसा सोचते हैं कि मैं अभी लज्जित होने वाला हूं, तो मैं आपसे कहना चाहता हूं कि यीशु मसीह पर विश्वास कीजिए, उसको अपने जीवन में बुलाए. आप जहां भी हैं आपको मेरा यीशु मसीह लज्जित होने से बचा देगा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही आता लज्जित होणार आहात, आता काही खरं नाही, तर त्या क्षणी तुम्ही प्रभू येशूचा स्वीकार करा. प्रभू येशू तुम्हाला लज्जित होण्यापासून तुम्हाला वाचवेल. और यहाँ पर हम देखते कि यीशु मसीह काना नगर में फिर से वो आता है. आणि पुन्हा काना नगरीमध्ये प्रभू येशू आलेले आहे. और यहाँ पर दो शहरों का, दो गांव का या दो शहरों का उल्लेख किया गया आणि है. ह्या ठिकाणी 2 गावांचा उल्लेख केलेला आहे. एक तो गालिल के काना का उल्लेख किया गया है और एक कफरनहूम का उल्लेख किया गया है. आणि एक तर गालिलातला काना नगरीचा उल्लेख आहे आणि दुसरा आहे कफरनहूमाचा उल्लेख और आहे. यहाँ पर गालिल में फिर से यीशु मसीह आ रहा है. पुन्हा एकदा त्या गालिलामध्ये प्रभू येशू आले. और वो जो कफरनहूम जो है, जो वहां पर एक राज कर्मचारी वहां से निकलकर यीशु मसीह को मिलने के लिए वो गालिल में आ रहा है. आणि त्या कफरनहूमामध्ये एक जो दरबारी व्यक्ती आहे, राजाच्या दरबारात काम करणारा अधिपती जो आहे, तो त्या येशू ख्रिस्ताला भेटायला निघालेला आहे. सुनिए, ऐका, ये जो गालिल और कफरनहूम जो है, इस दो जगह का उल्लेख जब वो करता है तो दोनों जगह में आने और जाने के लिए काफी अंतर वहां पर है. आणि गालिलापासून आणि कफरनहूमापर्यंत तो अंतर खूप मोठा आहे जाण्या येण्यासाठी. लगभग 30 से 40 किलोमीटर का अंतर वहां पर है. 30 ते 40 किलोमीटरचा अंतर असावा. और 30 से 40 किलोमीटर अंतर को पार करते हुए एक राज कर्मचारी यीशु से मिलने आ रहा है. आणि राजाकडे असणारा तो अधिपती, दरबारी मनुष्य येशूकडे 40 किलोमीटर अंतर पार करून येशूला भेटण्यासाठी निघालेला आहे. एक दिन का यात्रा होगी शायद. एक दिवसाचा प्रवास असेल कदाचित. अभी ठीक है, हमारे पास गाड़ी है, इसलिए 1 घंटे में 40-50 किलोमीटर हम जा सकते हैं. आणि आता आमच्याकडे गाड्या आहेत, आम्ही 40-50 किलोमीटर एका तासामध्ये जाऊ शकतो. लेकिन जब आप पुराने जमाने में जाओगे तो 30 और 40 का समय काटने के लिए, समय को जाने के लिए कम से कम पूरा दिन निकल जाता था. पण जुन्या काळामध्ये 40 ते 50 किलोमीटर जाण्यासाठी 1 दिवस लागत असेल. और वो राज कर्मचारी जो है, जो राजा का कर्मचारी है, वो यीशु से मिलने के लिए वहां आ रहा है. आणि जो राजाचा दरबारी आहे, जो मनुष्य आहे, तो येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी वो येत व्यर्थ आहे. मिलने नहीं आ रहा है यीशु मसीह से. आणि तो असंच जात नाहीये. तो वहां पे 47 वचन में लिखा है, 47 वचनामध्ये लिहिलं आहे, त्याने ऐकले होते की येशू यहुदियातून गालिलात आला आहे. तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याने विनंती केली की खाली येऊन माझ्या मुलाला बरे करावे, कारण तो मरणास टेकला होता. अब यहाँ पर जो राज कर्मचारी जो है, जो राजा का कर्मचारी है, उसको एक समस्या उत्पन्न हुई है. आणि त्या ठिकाणी हा जो व्यक्ती आहे त्याच्या जीवनामध्ये एक समस्या निर्माण झाली. और वो समस्या ये है कि उसका जो बेटा है वो मरने पर टिका हुआ है. आणि त्याचा मुलगा जो आहे मरणास टेकला होता. और यीशु मसीह के पास में वो व्यर्थ नहीं आ रहा है. आणि येशूकडे तो असंच चाललेला नाहीये. तो यीशु मसीह के पास में वो कुछ लेकर आ रहा है. येशूकडे काहीतरी घेऊन तो येत आहे. यीशु मसीह के पास में वो क्या लेकर आ रहा है? येशूकडे घेऊन काय घेऊन येते तो? उसके वो राज कर्मचारी है, राजा का कर्मचारी है, उसके पास में काफी कुछ है, लेकिन वो कुछ ना लाते हुए यीशु मसीह के पास में एक चीज लेकर आ रहा है, वो है विश्वास है. आणि राजाच्या दरबारात काम करणारा तो व्यक्ती आहे, राजाचा माणूस आहे, तो काय घेऊन येते प्रभू येशूकडे? तो काहीच नाही, पण एक गोष्ट घेऊन येत आहे, तो म्हणजे विश्वास. हम यीशु मसीह को कुछ नहीं दे सकते. आम्ही येशू ख्रिस्ताला काही देऊ शकत और नाही. यीशु मसीह आपसे कुछ मांगता नहीं है. आणि येशू तुम्हाला काही मागत पण नाही. यीशु मसीह ये नहीं कहता कि आप मुझे पैसा दो, आप मुझे फूल दो, आप मुझे हार दो, तब मैं आपको ठीक करूंगा. येशू असं म्हणत नाही की तुम्ही मला हार द्या, तुम्ही फुलं द्या, तुम्ही मला पैसे द्या, मग मी तुम्हाला बरं करतो, असं म्हणत नाही. यीशु मसीह के पास में अगर आपको आना है, यीशु मसीह के चमत्कार को और आपके जीवन में देखना है, तो सबसे पहली बात हमारे जीवन में विश्वास होना है. आणि जर येशू ख्रिस्ताकडे येऊन तुम्हाला चमत्कार हवा असेल तर एकच गोष्ट करावी लागेल, विश्वास ठेवावा और लागेल. ये आदमी ऊंचा पद वाला आदमी है. आणि हा जो व्यक्ती आहे चांगल्या पदावरचा व्यक्ती ये होता. ऊंचे पद पर काम करने वाला व्यक्ति है. उंच स्थानावर त्याचं स्थान होतं. लेकिन इसके अंदर विश्वास है. पण त्याच्यामध्ये असा असून सुद्धा विश्वास वो होता. विश्वास लेकर यीशु मसीह के पास में आ रहा है. आणि तो विश्वास घेऊन येशूकडे येत आहे.
वो दूसरों को यीशु के पास में भेज सकता था। दुसऱ्याला पाठवू शकला असता तो उसने ये नहीं कहा तो असं म्हणाला मैं नाही क्यों जाऊं, मी का जाऊ, मैं एक बड़े बड़े पद वाला व्यक्ति हूँ, मी चांगल्या पदावरचा व्यक्ती मैं आहे, मेरे सेवक को भेजकर यीशु मसीह को आमंत्रित करूंगा मेरे घर में आने के लिए, मी माझ्या सेवकाला पाठवून येशू ख्रिस्ताला आमंत्रित करू शकलो असतो, क्योंकि मैं राजा का कर्मचारी हूँ। कारण मी राजाचा एक कर्मचारी आहे। लेकिन इतने ऊंचे पद के होने के बावजूद भी वो अब खुद को नम्र इस समय कर रहा पण है एवढा मोठ्या पदावर असून सुद्धा स्वतःला त्याने नम्र केलेला आहे और उसके जीवन के अंदर एक बड़ी समस्या उत्पन्न हुई है। आणि त्याच्या जीवनामध्ये एक मोठी समस्या निर्माण झाली वो होती। समस्या ये है कि उसका बेटा एक पता नहीं उसको क्या बीमारी हुई होगी, लेकिन उसका बेटा मरने पर है आणि ती समस्या अशी होती की त्याचा मुलगा मरणास टेकला होता और यीशु के पास में विनंती कर रहा है। येशूकडे तो विनंती करत आहे। उसको विनंती करने की क्या जरूरत है? त्याला विनंती करण्याची काय गरज आहे? वो एक व्यक्ति ऐसा है जो आदेश देता है और सब कुछ हो जाता है, आणि तो व्यक्ती असा होता की त्याने जर आदेश दिला तर सर्व काही घडत क्योंकि असे। वो राजा का कर्मचारी है। कारण का तर तो राज दरबारामधला कर्मचारी आहे। उसके ऑर्डर को लोग फॉलो करते, उसके ऑर्डर को मानते हैं लोग, त्याच्या ऑर्डरला लोक मानतात, लेकिन उसने आदेश नहीं दिया। पण त्याने आदेश दिला नाही। वो खुद नम्र बनकर यीशु मसीह के पास में आता है। स्वतः नम्र बनून तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला। आज आपको मुझे क्या करना है? आज तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? अपने पदवी को, अपने हुद्दे को हटाकर, अपने जात पात को हटाकर हमें नम्रता के साथ यीशु मसीह के पास में आना है। आणि मी कोणत्या हुद्द्यावर आहे, मी कोणत्या पदावर आहे हे बाजूला सोडून, जात पात बाजूला सोडून आम्ही प्रभू येशूकडे नम्र होऊन आलं पाहिजे और विश्वास के साथ में उसके पास में आना आणि है। विश्वासासहित त्याच्याकडे यावं। यहाँ पर जो परिस्थिति है बड़ी भयानक है उसके जीवन के आणि अंदर। त्याच्या जीवनामध्ये खरं पाहिलं तर खूप भयंकर परिस्थिती होती। भयानक स्थिति यहाँ पर नजर आ रही है। ह्या ठिकाणी ते दृश्य भयंकर आहे। क्या 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 चीज है भयानक वहाँ पर? काय गोष्ट, कोणती गोष्ट अशी भयंकर आहे? उसका बेटा जो है वो मृत्यु सैया पर लेटा हुआ है आणि त्याचा जो मुलगा आहे मरणास टेकलेला आहे और उसे मालूम है, आणि त्याला माहिती आहे, उसने काफी इलाज कराया होगा, त्यांनी बराच विलाज केला असेल। काफी वो राज कर्मचारी है, राजा का सेवक है, बड़े बड़े लोग डॉक्टर उसके पास में, वैद्य उसके पास में, लेकिन सब नाकाम हो गए उसको ठीक करने के लिए। आणि त्याच्या मुलाला तो बऱ्या मोठ्या दवाखान्यात नेला असेल, कारण का तो चांगल्या हुद्द्यावर होता, राज दरबारात काम करणारा। त्याच्याकडे त्यांनी आदेश दिला तर बरेचसे वैद्य त्याच्याकडे आले असतील। उसने लड़कों को देखा होगा, त्यांनी पाहिलं असेल, लेकिन किसी भी दवाई और किसी का भी चीजें वहां पे काम नहीं कर रही पण है। कोणतंही औषध, कोणतीही दवा त्या ठिकाणी काम करत लेकिन नाही। इसने यीशु मसीह के बारे में सुना था, पण त्याने येशू ख्रिस्ताबद्दल ऐकलं होतं। उसने सुना था कि यीशु मसीह ने एक बड़ा चमत्कार किया, उसने लज्जित होने से उस शादी में लोगों को बचा लिया था। त्यांनी ऐकलं होतं की लग्न समारंभामध्ये त्या लग्नाच्या मध्ये लोकांना लज्जित होण्यापासून वाचवलं होतं। उसने उस घर के लोगों के मुंह को काले नहीं होने दिया, आणि त्या लोकांचं तोंड काळं होऊ दिलं नव्हतं। उसने वो बात सुना था, त्यांनी ती गोष्ट ऐकली। इसलिए वो कफरहुन से निकलकर यीशु मसीह से मिलने के लिए नहीं, अपने बेटे को जीवन लेने के लिए वो यीशु मसीह के पास विश्वास के साथ में आ रहा है। आणि प्रभू येशूकडे तो विश्वास आणि त्या कफरनहूमातून आलेला आहे। यीशु से विनंती कर रहा है, येशूला विनंती करत आहे, यीशु से प्रार्थना कर रहा है, येशूकडे प्रार्थना करत आहे नम्रता से यीशु मसीह के पास में विश्वास के साथ में नम्रता से वो प्रार्थना कर रहा है। आणि विश्वासाने नम्रतेने येशूकडे प्रार्थना करत आहे। अब 48 वचन में यीशु मसीह से एक बात कहता है। 48 वचनामध्ये एक गोष्ट सांगत आहे। तेव्हा येशूने त्याला म्हटले, तुम्ही चमत्कार व अद्भुते पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारच नाही। अब यीशु मसीह ने एकदम अलग उत्तर दिया। येशूने एक वेगळं उत्तर दिलं। एक तो भयानक परिस्थिति लेकर वो यीशु मसीह के पास में आ रहा है। एक तर भयंकर परिस्थिती घेऊन तो ख्रिस्ताकडे आला। उसका लड़का मरने पर है। एक तर त्याचा मुलगा आता मरायला टेकलेला उसकी आहे। परिस्थिति कैसी होगी, त्याची परिस्थिती कशी उसके असेल, विचार कैसे होंगे, त्याचे विचार कसे असतील। उसे लगता होगा कि यीशु मसीह को मैं कहूंगा, विनंती करूंगा, यीशु मसीह मेरे साथ में आएंगे, आणि त्याला असं वाटत असेल की मी येशूला विनंती करेन आणि प्रभू येशू माझ्या सोबत येतील, मेरे घर पे आकर मेरे बच्चे को ठीक करेंगे। माझ्या घरी येऊन माझ्या लेकराला बरं करतील। लेकिन यहाँ पे सब उल्टा सुनाई दे रहा है। पण ह्या ठिकाणी वेगळं ऐकायला येत आहे। यीशु ने उसको अलग उत्तर दिया। येशूने त्याला वेगळं उत्तर दिलं। वो यीशु से अपने पुत्र को ठीक करने की विनंती करता आणि है, येशूकडे तो बरं करण्याची विनंती करत आहे। लेकिन यीशु से कुछ अलग जवाब सुनने को मिल रहा है। पण येशूने वेगळं उत्तर दिलं। वो कर्मचारी गुस्सा नहीं हुआ, त्या कर्मचाऱ्याला राग आला नाही, वो वापस नहीं गया, तो परत गेला नाही, उसने अपनी हिम्मत नहीं हारी, त्याने ती हिम्मत सोडली वो नाही, यीशु के पीछे लगा रहा। येशूच्या मागे लागला। क्योंकि यीशु का जवाब एकदम अलग था, वो गुस्सा हो सकता था, वो यीशु को छोड़कर जा सकता था। आणि येशूने दिलेलं उत्तर एकदम वेगळं होतं।
त्याला राग येऊ शकला असता, तो येशू ख्रिस्ताला सोडून जाऊ शकला असता, लेकिन उसने ऐसा नहीं किया। पण त्याने असं केलं नाही. उसको मालूम है त्याला माहिती आहे, यीशु के पास में जीवन मिलता है। त्याला ठाऊक होतं येशू ख्रिस्ताकडे जीवन मिळतं. उसे मालूम था त्याला माहित होतं यीशु मसीह हर एक परिस्थिति को बदलने का सामर्थ्य रखता है। प्रत्येक परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य येशूकडे आहे. उसने हिम्मत नहीं हारी, त्याने हिंमत हारली वो नाही, गुस्सा नहीं हुआ, रागावला नाही, वापस नहीं गया। माघारी गेला नाही. मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, अगर आपके जीवन के अंदर कोई भी उत्तर आपको अभी तक नहीं मिला, आप हिम्मत ना हारें। जर तुमच्या जीवनामध्ये आतापर्यंत कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं नसेल तर तुम्ही हिंमत हारू नका. इसने हिम्मत नहीं हारी। या व्यक्तीने हिंमत हारली नाही. 49 वचन कहता है, आणि 49 वचन असं सांगतात, तो दरबारी मनुष्य त्याला म्हणाला, महाराज माझे मूल मरण्यापूर्वी खाली ये. और उसने वापस वो रुका नहीं विनंती करने के लिए। आणि त्याची विनंती थांबली नाही. फिर से यहाँ लिखा है कि उसने फिर से यीशु मसीह से विनंती किया है। आणि पुन्हा त्याने विनंती केली. वापस उसने प्रार्थना के लिए यीशु मसीह को कहा है। आणि पुन्हा प्रार्थना करण्यासाठी येशूला म्हटलं. स्थिति भयानक है, परिस्थिती भयंकर आहे, स्थिति डरावनी है, आणि भीतीदायक आहे. कुछ भी हो सकता है, काही होऊ शकतं. बालक की मृत्यु हो सकती है, ते लेकरू मेलं सुद्धा असतं. बालक की मृत्यु की स्थिति में वो है, आणि ते लेकरू मरणाच्या स्थितीमध्ये होतं. वो बार वो यीशु से विनंती कर रहा है, पुन्हा पुन्हा तो ख्रिस्ताला विनंती करत आहे. पर प्रार्थना का जवाब उसे नहीं मिल रहा है। प्रार्थनेचं उत्तर त्याला मिळत नव्हतं. लेकिन वो प्रार्थना का जवाब मिलने तक वो यीशु मसीह के पीछे लगा हुआ पण है। प्रार्थनेचं उत्तर मिळेपर्यंत तो येशूच्या मागेच लागला. मैं आपसे कहना चाहता मी हूं, तुम्हाला सांगतो, जब तक आपको प्रार्थना का उत्तर ना मिले, आप बार बार प्रार्थना करते रहें। आणि जोपर्यंत तुम्हाला प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत पुन्हा प्रार्थना करत राहा. एक समय आएगा, एक वेळ येईल, एक समय आएगा, एक वेळ येईल, योग्य समय आएगा, योग्य वेळ येईल, जब परमेश्वर आपको उस प्रार्थना का उत्तर जरूर देगा। परमेश्वर तुम्हाला प्रार्थनेचं उत्तर नक्की देईल. हम बाइबल के अंदर पढ़ते हैं, कितने लोग, हन्ना को देखिए आप, कितने साल वो प्रार्थना कर रही है। आम्ही बायबल मध्ये पाहतो कितीतरी लोक प्रार्थना, हन्नाकडे आपण पाहूया की ती किती वर्ष प्रार्थना करत एक होती. बच्चा पाने के लिए कितनी प्रार्थनाएं कर रही है, एक मूल मिळवण्यासाठी किती दिवस प्रार्थना केली. लेकिन उसने तब तक प्रार्थना किया तिने तोपर्यंत प्रार्थना केली जब तक उसको उत्तर नहीं मिला। जोपर्यंत तिला उत्तर मिळत नव्हतं. आप प्रार्थना करते रहें, तुम्ही प्रार्थना करत राहा, आप हिम्मत ना हारें। धीर सोडू नका. यीशु मसीह मृत्यु से जीवंत हो उठा है और एक दिन निश्चित तौर से हमें प्रार्थना का उत्तर जरूर देगा। आणि येशू ख्रिस्त मृत्यूमधून जिवंत झालेला आहे आणि नक्कीच तो आम्हाला प्रार्थनेचं उत्तर देईल. ये कर्मचारी वापस यीशु मसीह से विनंती कर रहा आणि है। हा कर्मचारी पुन्हा येशूला विनंती करत होता. 50 वचन में देखिए क्या लिखा है। 50 वचनामध्ये पाहूया. वो कर्मचारी कह रहे, मेरा लड़का मृत्यु सैया पर है, मेरा लड़का मरने वाला है, प्लीज कृपया कीजिए, आप चलिए मेरे साथ में। आणि तो म्हणते, माझा मुलगा मरण्यास टेकलाय, कृपा करून तुम्ही या, आप चलिए, चला, कुछ देर में मेरा बच्चा मर जाएगा, काही क्षणातच माझा मुलगा मरेल, आप चलिए, तुम्ही या. वो विनंती कर रहा है, तो बार-बार। विनंती करत आहे. और 50 वचन में यीशु से कहता है, येशूने त्याला म्हटले, जा, तुझा मुलगा वाचला आहे. तेव्हा येशूने जे त्याला सांगितले त्या वचनावर विश्वास ठेवून तो माणूस जाऊ लागला. सुनिए, ऐका, ये राजा का कर्मचारी है, हा राजाचा कर्मचारी आहे. और इसने क्या किया है, काय केलं, इसको लगा होगा कि शायद यीशु मसीह मेरे साथ में आएंगे, ह्याला असं वाटलं असेल प्रभू येशू माझ्यासोबत घरी येतील, शायद यीशु मसीह को मैं घर पर लेकर जाऊंगा, येशू ख्रिस्ताला मी घरी घेऊन जाईन, यीशु मसीह घर पर आएंगे, येशू घरी येतील, मेरे बच्चे के लिए प्रार्थना करेंगे, माझ्या लेकरासाठी प्रार्थना और करतील, मेरा बच्चा ठीक हो जाएगा। माझा मुलगा बरा होईल. लेकिन इसकी सोच से अलग परमेश्वर ने यहाँ पर काम किया। पण ह्याच्या विचारांच्या विरुद्ध देवाने काम केलं. सुनिए, ऐका, आप जैसा विचार करते हैं, मेरा यीशु वैसा विचार नहीं करता है। आणि जसं तुम्ही विचार करता तसा प्रभू येशू करत नाही. आपको लगता होगा कि मेरे जीवन में ऐसा होगा, ऐसा होना चाहिए, यीशु मसीह ऐसा करेगा, लेकिन यीशु मसीह उसके विपरीत आपके जीवन में करता है। आणि तुम्हाला असं वाटत असेल माझ्या जीवनात असं व्हावं, पण येशू वेगळं करतो. हम जैसा सोचते वैसे यीशु काम नहीं करेगा। आम्ही जसा विचार करतो तसं प्रभू येशू काम करत नाही. एक बार एक नामान कोढ़ी, उसको भयानक बीमारी थी, कोढ़ की बीमारी थी, आणि नामान नावाचा एक व्यक्ती होता, त्याला कुष्ठरोग झाला होता. और एक लड़की ने उसे बताया कि आप अगर मेरे गांव में जाएंगे, मेरे शहर में जाएंगे, वहां एक परमेश्वर का दास है जो परमेश्वर से प्रार्थना करता है, परमेश्वर की प्रार्थना का उत्तर देता है, आप वहां पे जाइए, आपका कोढ़ जो है वो ठीक हो जाएगा। आणि येशू एक लहान मुलगी होती, त्या लहान मुलीने त्या नामानाला म्हटलं, असं आमच्या गावामध्ये एक देवाचा सेवक आहे, तुम्ही त्या ठिकाणी जा आणि तुमचा रोग तो बरा करेल. ये आदमी विश्वास करता है,
हा व्यक्ती विश्वास वो ठेवतो, पूरा सामान बांधता है, पूर्ण सामान सोबत घेतो, वो भेंट लेकर जाता है एक मोठ्या मोठ्या भेटी घेऊन जातो और प्रभु के सेवक के पास में जाता आणि है देवाच्या सेवकाजवळ जातो और वो कहता है कि जाइए उस प्रभु के सेवक को कहिए कि एक नामान जो सेनापति है वो आपसे मिलने आया है। आणि म्हणतो की जा आणि त्या देवाच्या सेवकाला सांगा की मी आलो आहे, नामान आहे, एक राजाचा एक सेवक आहे, एक सेनापति है, एक सेनापती आहे, अच्छे पद वाला व्यक्ति है। चांगल्या उंच पदावरचा व्यक्ती आहे। प्रभु के सेवक को कहिए मुझसे मिलने आए, देवाच्या सेवकाला सांगा की मला भेटायला ये, लेकिन ये उस प्रभु का सेवक से मिलने नहीं आया। पण देवाचा सेवक त्याला भेटायला नाही आला। प्रभु के सेवक ने उसे कहा देवाच्या सेवकाने म्हटलं जा, जा, अगर तेरी बीमारी को ठीक करना है जर तुझा आजार तुला बरा व्हावा असं वाटत यारदन आहे, नदी में 7 बार डुबकी लगा दे। यारदेन नदीमध्ये 7 वेळा डुबकी मार। और ये आदमी छिड़ गया, मग हा व्यक्ती चिडला, सेनापति था, सेनापती होता। वो घर से जब निकला था तो वो सोच के निकला था जब मैं सेवक के पास जाऊंगा वो मेरे ऊपर हाथ रखेगा, मुझे वो हाथ रख के मेरे लिए प्रार्थना करेगा और मैं ठीक हो जाऊंगा। आणि घरून निघताना त्याने असा विचार केला होता की देवाचा सेवक माझ्या डोक्यावर हात ठेवेल, प्रार्थना करेल आणि मग मी बरा होईल। लेकिन यहाँ पे सब उल्टा हो रहा पण है, ह्या ठिकाणी उलट होत आहे। जैसा आप सोचते हैं वैसा परमेश्वर काम नहीं करता। जसं तुम्ही विचार करता तसं देव काम करत नाही। हमारे जो विचार है थोड़े हैं, आमचे विचार थोडे आहेत, परमेश्वर के विचार महान है। देवाचे विचार महान आहे। जैसा हम सोचते हैं वैसा प्रभु काम नहीं करेगा। जसा आम्ही विचार करतो तसा देव काम करत नाही। ये सोचकर ये आया था, उसकी सोच जो है उसकी सोच ने उसको आशीष के लिए रुका सकता था। आणि त्याचा जो विचार आहे त्याच्या विचारांनी ते आशीर्वाद थांबवू शकला असता, चमत्कार को रुका सकता था। चमत्कार थांबले असते। लेकिन एक उसका दास ने कहा कि जाइए आप, जो वो आपको बड़ा कठिन काम नहीं बोला उसने। पण त्याच्या सेवक असा त्याला म्हणाला की तुम्हाला जे सांगितलेलं आहे ना ते एक मोठं कार्य नाहीये, आप जाके 7 बार आप डुबकी लगा दीजिए। तुम्ही जा आणि 7 वेळा पाण्यात बुडून या। तो जब उसने वैसा किया, जसं त्यावेळेस त्यांनी केलं, बाइबल कहती है वचन सांगतं उसका कोट ठीक हो गया, त्याचा कुष्ठरोग बरा झाला, पूरी तरह से ठीक हो गया। पूर्णपणे बरा झाला। आप अगर सोचते हो आपके विचारों से कितनी बार हमारे विचार जो हैं परमेश्वर के आशीष को, चमत्कार को रुका देते हैं। आणि कितीतरी वेळा आम्ही जे विचार करतो ते विचार देवाकडून येणारा आशीर्वाद अडवतात। इसलिए हमारे विचारों से ना सोचें। म्हणून आमच्या विचारांद्वारे चालू नये, हम परमेश्वर जो कहता है उसके अनुसार चले। देव जसं सांगतो तसं आम्ही चालावं। अब यीशु मसीह को कह रहा है येशू ख्रिस्त म्हणत आहे जा, जा, तेरा पुत्र जीवित है। तुझा मुलगा वाचला आहे। इसने जैसे यीशु मसीह ने वो शब्द कहा, जसं येशू ख्रिस्ताने ते शब्द बोलला, उसने इस शब्द को पकड़ा ते शब्द त्यांनी पकडले और उस शब्द को लेकर वो चलते आणि गए। ते शब्द घेऊन तो निघाला। और यीशु ने उसकी विनती का आदर किया आणि येशूने त्याच्या विनंतीचा आदर केला और जो शब्द यीशु मसीह ने कहा आणि जे शब्द येशू ख्रिस्त म्हणाला उसने शब्द को पकड़ा ते शब्द पकडले और वो चलता हुआ। आणि तो निघाला। मैं आपसे कहता हूँ मी तुम्हाला सांगतो यीशु मसीह ने जो बाइबल में लिखे हुए शब्द हैं उसको आप पकड़ लें। येशू ख्रिस्ताने जे बायबल मध्ये शब्द लिहिलेले आहेत, बोललेले आहेत ते तुम्ही पकडा, उसको पकड़ कर रखें, ते पकडून ठेवा, चमत्कार आपका होगा। चमत्कार तुमचा असेल। क्यों इसने यीशु के शब्दों को पकड़ा? का ह्याने येशूचे शब्द पकडले? क्योंकि ये जानता है कारण ह्याला ठाऊक ये आहे राजा का कर्मचारी है। हा राजाचा कर्मचारी आहे। सुनिए, ऐका, राजा बोलता है राजा बोलतो और जो राजा के मुंह से जो शब्द निकलते हैं राजाच्या मुखातून जे शब्द निघतात वो कभी भी व्यर्थ नहीं ते जाते, कधीच व्यर्थ जात नाही, वो करना ही पड़ता है, ते करावंच वो लागतं, होना ही पड़ता ते है, झालंच क्योंकि ये पाहिजे। राजा के शब्द हैं। कारण ते राजाचे ये शब्द आपके और मेरे साधारण व्यक्ति के शब्द नहीं है, तुमच्या आणि माझे सामान्य व्यक्तीचे शब्द नाही, ये राजाओं के राजा के शब्द हैं। राजांच्या राजाचा शब्द आहे। उसको मालूम है त्याला माहित आहे राजा के शब्द के अंदर कितनी ताकत होती है। राजाच्या शब्दामध्ये किती ताकद आहे। ये व्यक्ति जानता था ह्या व्यक्तीला ठाऊक होतं, क्योंकि राजा के सामने खड़ा होने वाला व्यक्ति है, कारण हा राजाच्या समोर उभा राहणारा व्यक्ती आहे। तो उसने ये भी जाना, त्याला हे पण ठाऊक होतं, जिसने मुझे बोला है ज्याने मला म्हटलंय जा, तेरा पुत्र जीवित है, तुझा मुलगा वाचलेला वो आहे, राजाओं का राजा है तो राजांचा राजा और आहे, आदेश देता है तो आदेश देतो और सब कुछ हो जाता है। सर्व काही घडतं। यहाँ पे उसने शब्द को पकड़ा आणि त्याने शब्द पकडले और वो चलता गया। आणि तो निघाला। उसने यीशु से आग्रह नहीं किया त्याने येशूकडे विनंती नाही केली कि आप मेरे घर पे चले, की तुम्ही माझ्या घरीच चला। उसने शब्द पे विश्वास किया, त्याने फक्त शब्दावर विश्वास ठेवला, शब्द को पकड़ा। फक्त शब्दावर विश्वास ठेवला। जैसे अभी भजन संहिता 107
20 वचन कहता है, जसं की स्तोत्र संहिता 107 और 20 वचन कहता है, 20 वचन सांगतं, वह अपने वचन के द्वारा ते त्याच्या वचनाच्या द्वारे उनको चंगा करता है। लोकांना बरं करतो, वो वचन के द्वारा वचनाच्या द्वारे चंगा करता है। आरोग्य देतो। यीशु हमारी सोच के अनुसार कार्य नहीं करता। येशू आमच्या विचारांनुसार कार्य नाही करत। यीशु जब मुख से अपना शब्द को निकालता है, येशू त्याच्या मुखातून जेव्हा शब्द काढतो, जो शब्द निकलता है जो शब्द निघतो वो कार्य करता ही है। तो कार्य करतोच। अब राजा के कर्मचारी ने यीशु का शब्द पकड़ा राजाच्या कर्मचाऱ्याने येशू ख्रिस्ताचा शब्द पकडला और वो चलते हुआ। आणि तो निघाला। 51 वचन कहता है, 51 वचन कहता है, आणि 51 वचन सांगतं, आणि तो खाली जात आहे इतक्यात त्याचे दास त्याला भेटले व म्हणाले, तुझे मूल वाचले आहे। अब यहाँ पर ये आदमी यीशु के शब्द को लेकर चल रहा है आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द घेऊन हा निघाला और इतने में उसके अब वो पता नहीं कितना रास्ता गया होगा, आणि माहित नाही तो किती दूर गेला होता, लेकिन उसके दास उससे आधे रास्ते में मिलते हैं आणि त्याचे सेवक अर्ध्या रस्त्यात त्याला भेटतात और उसे एक खबर देते हैं। आणि त्याला एक बातमी देतात। वो खबर ये थी, ती बातमी अशी होती, वो खबर ये थी, बातमी अशी होती, तेरा लड़का जीवित है, तुझा मुलगा जिवंत आहे, तेरा लड़का जीवित है, तुझा मुलगा वाचला आहे। जो मृत्यु सैया पर लेटा हुआ था आणि जे मृत्यू होणार होती वो जीवित है। तो जिवंत आहे। अब ये जो है ना, ये आदमी देखो क्या कर रहा है, पहा हा व्यक्ती काय करत आहे। इसने क्या किया मालूम है? त्यांनी काय केलं? यीशु के शब्दों को पकड़ा येशूचे शब्द पकडले और उस शब्द को वो लेकर चला। तो शब्द घेऊन चालू वो लागला। क्या कर रहा है? काय करत आहे? वो क्या कर रहा काय है? करत वो आहे? आज्ञा का पालन कर रहा है। तो आज्ञा पालन करत आहे। सुनिए, ऐका, आज्ञाकारिता के साथ में आशीष जुड़ी हुई है। आणि आज्ञाकारितेमध्येच आशीर्वाद जुडलेला आहे। आज्ञा को पालेंगे, आज्ञा पाळणार, चमत्कार हमारा होगा। चमत्कार आमचा असेल। शादी के अंदर जो यीशु ने पानी का द्राक्ष बनाया उसने क्या, यीशु ने क्या किया था? आणि लग्नामध्ये, लग्न कार्यामध्ये येशू ख्रिस्ताने द्राक्षरस, पाण्याचा द्राक्षरस केला, तेव्हा काय झालं होतं? उसने सिर्फ इतना कहा, त्यांनी फक्त एवढं म्हटलं होतं, पानी को मटके से भर दो। पाण्याने मटके पाण्याने भरा, इतना ही बोला। एवढंच। उन्होंने कोई कुड़कुड़ाया नहीं, ते लोकांनी कुरकुर केली नाही। उन्होंने जितना कहा उतना किया। जेवढं सांगितलं तेवढं त्यांनी केलं। और हम देखते हैं, आणि आम्ही पाहतो, आज्ञा का पालन किया, आज्ञा पालन केली, पानी का रूपांतर द्राक्षरस में हो गया। पाण्याचं रूपांतर द्राक्षरसात झालं। मतलब इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? आज्ञाकारिता में प्रभु के चमत्कार छुपे हुए आणि हैं। आज्ञा पालनामध्येच देवाचा चमत्कार कई आहे। बार लोगों को रोता हुआ सुनते हैं हम, बऱ्याच वेळा आम्ही लोक रडताना आम्ही हमारा ऐकतो, पैसा खत्म हो जाता है, आमचे पैसे संपतात, हम हमारे पैसे में बरकत नहीं है, आमच्या पैशात बरकत नाही, हमेशा खाली रहते हैं। आम्ही नेहमी खाली असतो। आप परमेश्वर के भंडार में दशमांश को लाना शुरू करें, तुम्ही देवाच्या भंडारामध्ये दशांश टाकायला सुरुवात करा, उस आर्थिक परिस्थिति में चमत्कार आपका होगा। आणि आर्थिक परिस्थितीमध्ये चमत्कार ये तुमचा मेरे असेल। शब्द नहीं है, हे माझे शब्द ये नाहीये, बाइबल का वचन हे है। देवाचं वचन आहे। बाइबल कहती है, बायबल असं सांगतं, अपने पूरे दशमांश को भंडार में लेकर आ। तुमचा पूर्ण दशांश भंडारात आणा। मैं वो परमेश्वर हूँ मी तो परमेश्वर जो आहे, तेरे लिए आकाश के झरोखे खोल दूंगा। मी तुझ्यासाठी आकाशाचे कपाटे उघडीन। ये बात हम करके देखें। एक बार आम्ही करून पाहावं। यहाँ पे हमने अभी गवाही को भी सुना। आणि ह्या ठिकाणी आम्ही साक्ष पण ऐकली। ये मेरे जीवन का व्यक्तिगत अनुभव है। हा माझ्या जीवनाचा व्यक्तिगत अनुभव आहे। परमेश्वर कैसे आकाश के झरोखे खोलता है। आणि देव कसा आकाशाची कपाटे उघडतो, ये प्रभु का वादा है। हे देवाचं अभिवचन आहे। आशीष कहाँ पर छुपी हुई है? आशीर्वाद कुठे दडलेला आहे? चमत्कार कहाँ पे छुपे? चमत्कार कुठे आहे? आज्ञाकारिता में छुपे। आज्ञा पालन मध्ये आहे। जब इसने आज्ञा का पालन किया, ज्यावेळेस त्यांनी आज्ञा पालन केलं, हम देखते हैं आम्ही पाहतो, उसके जीवन में एक बड़ा कार्य हुआ। आणि त्याच्या जीवनात एक मोठं कार्य झालं। दास कहते हैं आणि दास म्हणतात कि तेरा लड़का जीवित है, तुझा मुलगा जिवंत आहे। अब सुनिए, ऐका, आगे के वचन में क्या लिखा है? पुढचं वचन काय सांगत आहे? 52 वचन में क्या लिखा है? तेव्हा कोणत्या ताशी त्याला उतार पडू लागला हे त्याने त्यास विचारले। सुनिए, अब ये आदमी चेक कर रहा है, आणि हा व्यक्ती आता तपासून पाहत आहे, किसने उसको ठीक किया? कुणी ह्याला बरं केलं? शायद उसके घर के अंदर बहुत सारे वैद्य आए होंगे, होम्योपैथिक, यानी मालूम नहीं कौन सी पैथिक, हर एक दवाइयां उसके घर पे होंगी। आणि बरेचसे वैद्य त्याच्याकडे आले असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या औषधं त्याच्या घरात असतील, आयुर्वेदिक होगा,
आयुर्वेदिक असेल, ये पता नहीं कौन कौन से चीजें होंगी, वेगवेगळ्या गोष्टी असतील, सब होंगे। सर्व अब असेल, ये चेक कर रहा है, पण हा तपासून पाहत ये आहे। क्या चेक कर रहा है? काय तपासत आहे? कौन सी घड़ी वो मेरा 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 बच्चा ठीक हुआ है। कोणत्या क्षणाला माझा मुलगा बरा झाला? सुनिए, ऐका, आपको मुझे भी चेक करना है। तुम्हाला आणि मला पण चेक करायचंय। कई बार यीशु मसीह चंगाई देता है, बऱ्याच वेळा प्रभू येशू ख्रिस्त आरोग्य देतात, लेकिन श्रेय हम डॉक्टर को दे देते हैं। पण आम्ही त्याचं श्रेय डॉक्टरला देतो। मैं ये नहीं कहता कि डॉक्टर को श्रेय नहीं देना, मी असं म्हणत नाही की डॉक्टरला श्रेय देऊ नका। तब जब हम यीशु मसीह के पास में नहीं आए तब बहुत सारे चीजें भी हमने किया, लेकिन वहां हम सफल नहीं हुए। आणि ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताकडे आलो नाही, आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या पण आम्हाला त्याच्यात यश मिळालं नाही। लेकिन जब यीशु मसीह के पास में पण आए, ज्यावेळेस आम्ही येशूकडे आलो, तब बड़ा चमत्कार हुआ। एक मोठा चमत्कार झाला। इस बात को कभी भूलना नहीं। त्या गोष्टीला कधी विसरू नका। सुनिए, ऐका, ये आदमी चेक कर रहा है, हा व्यक्ती तपासत आहे, ये पूछताछ कर रहा है, हा विचारत आहे, कब लड़का अच्छा हुआ, कधी मुलगा बरा झाला। उन्होंने उसे समय बताया, त्यांनी ती वेळ सांगितली, उसने वो जांच कर रहा है। तर तो तपासत आहे। हमारी प्रार्थना का उत्तर किसने दिया, हमारी परिस्थितियों को किसने बदला, हमारे जीवन में किसने अनुभव दिया, ये हमें चेक करना। आणि आमची परिस्थिती कुणी बदलली, आमची प्रार्थनेचं उत्तर कुणी दिलं, हे आम्हाला तपासायचं नहीं आहे। तो पता नहीं चलेगा कि किसने उत्तर दिया, आणि माहित पडणार नाही की मग कुणी आम्हाला उत्तर दिलं। इसलिए चेक करना। म्हणून तपासा। ये कैसे 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 जांचोगे आप? आणि हे कसं तपासणार? अभी तक आपने सब कुछ किया ना, तुम्ही तर आतापर्यंत सर्व काही केलं ना। अब यीशु मसीह को पकड़ लो, आता येशू ख्रिस्ताला पकडा, यीशु मसीह से प्रार्थना करो येशूकडे प्रार्थना करा और देखिए आणि पहा कितने कितने मिनट के अंदर, कितने दिनों के अंदर प्रभु आपके प्रार्थना को उत्तर देता किती है। मिनिटामध्ये, किती दिवसामध्ये देव तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल। आप चेक करें, तपासा, आप जांचें, तपासा, किसने आपके परिस्थिति को बदला है, कुणी तुमची परिस्थिती बदलली, किसने आपका जीवन को बदला है, कुणी तुमचं जीवन बदललं, किसने किसने आपको आपको आपके जीवन को परिवर्तित किया है। कुणी तुमच्या जीवनाचं परिवर्तन आप केलं। जांचें, तुम्ही तपासा। अगर जांचेंगे तब पता चलेगा कि मेरे जीवन के अंदर यीशु मसीह ने कितना बड़ा काम आणि किया। तपासून पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की येशू ख्रिस्ताने तुमच्या जीवनात किती मोठं काम और केलं। एक बार ये पता चल गया ना, एकदाचा जर का हे कळलं, कोई यीशु मसीह को छोड़कर नहीं जाएगा, तो व्यक्ती येशूला सोडून जाणार नाही, कभी नहीं जाएगा, कधी जाणार नाही, कभी नहीं जाएगा, कधी जाणार नाही। क्योंकि उसको मालूम है त्याला ठाऊक मैं आहे कहां पर था, मी कुठे होतो, मेरे जीवन किधर था माझं जीवन कुठे और होतं किसने मेरे जीवन को बदला। आणि कुणी माझं जीवन बदललं। मेरे जीवन के अंदर आज तक का अनुभव है, मुझे मालूम है कि हमारी परिस्थिति बचपन में क्या थी, आणि माझ्या जीवनामध्ये आतापर्यंतचा अनुभव आहे, मला ठाऊक आहे की लहानपणी माझी काय परिस्थिती होती, मैं किस मार्ग की ओर जा मी रहा था, कोणत्या मार्गात जात होतो, मैं आज कहां पर होता, आज मी कुठे असतो, ये मुझे मालूम हे है। मला ठाऊक आहे। लेकिन एक दिन 94 के अंदर प्रभु यीशु मसीह आ गए, पण 1994 ला माझ्या जीवनात प्रभू येशू आले, उन्होंने मेरे जीवन में बड़ा काम किया त्यांनी माझ्या जीवनात मोठं कार्य केलं। और मैं जानता हूं मला ठाऊक आहे सिर्फ सिर्फ और सिर्फ और सिर्फ और सिर्फ मेरे परिस्थिति को यीशु मसीह ने बदला है। आणि फक्त आणि फक्त आणि फक्त येशू ख्रिस्तानेच माझी परिस्थिती बदलली। कन्याकुमारी से जम्मू कश्मीर तक कोई मेरी परिस्थिति को बदल नहीं सका। आणि कन्याकुमारी पासून जम्मू काश्मीर पर्यंत कोणी माझी परिस्थिती बदलू शकलं नाही। पैसे खर्च करने के बावजूद भी मेरी परिस्थिति कोई बदल नहीं पाया। पैसे खर्च करून सुद्धा माझी परिस्थिती कोणी बदललं नाही। कोई हॉस्पिटल, कोई बाबा हमारे जीवन को बदल नहीं पाया। कोणतंही हॉस्पिटल, कोणताही बाबा माझी परिस्थिती बदलू शकला कोई नाही। मेडिसिन हमारे जीवन के हमारी परिस्थिति को बदल नहीं पाया। कोणतं औषध आमचं जीवन बदललं नाही। एक व्यक्ति एकच व्यक्ती जिसका नाम यीशु मसीह है ज्याचं नाव येशू ख्रिस्त आहे हमारे जीवन के अंदर आया आमच्या जीवनामध्ये आले और उसने हमारे जीवन को बदल के रख आणि दिया। त्याने आमचं जीवन बदलून और हमने ठेवलं जांचा, आणि आम्हाला तपासलं। हमने जांचा, आम्ही तपासलं, मैंने जांचा, मी तपासलं। हमारी परिस्थिति को सिर्फ और सिर्फ और सिर्फ यीशु मसीह ने बदला। माझी परिस्थिती फक्त आणि फक्त येशू ख्रिस्तानेच बदलली। इसलिए आज हम कितना भी चीजें हमारे जीवन में आ जाए, हम यीशु मसीह को नहीं छोड़ेंगे। कोणतीही गोष्ट आमच्या जीवनामध्ये येऊ दे, आम्ही येशूला सोडणार नाही। क्यों? का? जीवन को परिवर्तन करने वाला सिर्फ एकमात्र परमेश्वर, उसका नाम यीशु मसीह है। जीवनाचं परिवर्तन करणारा एकच परमेश्वर आहे, त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे। इसलिए वचन कहता है, म्हणून वचन सांगतं, परख कर देख, अनुभव घेऊन पहा परमेश्वर कितना अच्छा है। परमेश्वर किती चांगला आहे। अनुभव ले, अनुभव घेऊन पहा, चेक कर दे, अनुभव घेऊन पहा, परख कर दे, अनुभव घेऊन पहा परमेश्वर कितना भला है। परमेश्वर किती चांगला आहे। इस राजा के कर्मचारी ने या राजाच्या कर्मचाऱ्याने परख कर देखा, आणि अनुभव घेतला। कौन से समय मेरा बच्चा ठीक हुआ, कोणत्या वेळेला, कोणत्या घडीला माझा मुलगा बरा झाला। टाइम चेक कर रहा है, वेळ तपासत आहे, टाइम चेक कर रहा वेळ है। तपासत आहे। अब वो क्या कह रहा है देखिए, आणि काय म्हणत आहे, 52 वचन, तेव्हा कोणत्या ताशी त्याला उतार पडू लागला हे त्याने त्यास विचारले,
मग त्यांनी त्याला सांगितले की काल 7व्या ताशी त्याचा ताप निघाला. सुनिए, ऐका, और वो टाइम चेक कर रहा है. तो तपासत आहे, वेळ तपासत आहे. उसके दासों ने उसे बताया. त्याच्या दासांनी त्याला सांगितलं. इसका मतलब ये उसके दास वो समय में घर में थे. याचा अर्थ ते सेवक त्यावेळेला घरी होते. चारों ओर उसके बच्चे के चारों ओर होंगे. चारी बाजूनी ते असतील और वो ज्वर का बुखार का जाने का इंतजार कर रहे हैं. आणि ते ताप त्याचा निघून जाण्याची वाट बघत होते. लेकिन जब बुखार उतरा पण ज्यावेळेस ताप उतरला तब ये खुश हो गए आनंदित झाले और ये वहां से निकल गए. आणि तिथून निघाले. ये दो बातें हो सकती है. दोन गोष्टी असू शकतात. एक तो बुखार जाने का इंतजार कर रहे हैं, एक तर ताप जाण्याचा ताप निघून जाण्याचा इंतजार वाट कर रहे बघत आहे, हैं, या मरने का इंतजार कर रहे हैं. नाहीतर मग मरणाची वाट बघत इतने आहे. दिन हो गए, हालत खराब है, क्योंकि खुद ये कह रहा है कि मरने पर है मेरा बच्चा. आणि एवढ्या दिवसापासून वाईट परिस्थिती कारण तो स्वतः म्हणत होता माझा मुलगा मरणास टेकलाय. दो बातें का इंतजार कर रहे हैं. दोनच गोष्टीची ती वाट बघत असतील. बुखार जाने का इंतजार कर रहे एक तर ताप जाण्याचा वाट बघत हैं, असतील, दूसरा बच्चे का मरने का इंतजार कर रहे दुसरी हैं. गोष्ट लेकरू मरण्याची वाट बघत असतील. और जैसे ही बच्चा ठीक हुआ जसं तो मुलगा बरा झाला ये खुश हो गए. हे आनंदित झाले. ये दौड़ते हुए मार्ग से निकल पड़े धावत धावत ते मार्गावर निघाले और इनका मालिक मिल गया. आणि यांचा मालक भेटला. मालिक को कह रहे हैं मालकाला म्हणत आहेत तेरा बेटा जीवित है. तुझा मुलगा वाचला आहे. मालिक पूछता है कौन से समय में मेरा बच्चा ठीक हुआ. आणि मालक विचारते कोणत्या घडीला कोणत्या वेळेला माझा मुलगा बरा झाला. आपने और मेरे में यही करना है. आणि तुम्हाला आणि मला हेच करायचे. जब हम प्रार्थना करते हैं, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, मेरी प्रार्थना का उत्तर चेक करना है. माझ्या प्रार्थनेचं उत्तर तपासायचं आहे. कौन से साल में मैंने प्रार्थना किया तो कब मुझे उत्तर मिला. आणि कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी प्रार्थना केली आणि कधी मला उत्तर मिळालं चेक करते रहना है. तपासत राहायचंय. क्योंकि उत्तर देने वाला सिर्फ एक ही है. कारण उत्तर देणारा फक्त एकच आहे, जो जीवित है, जो जिवंत आहे, उसका नाम यीशु मसीह है. त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. 53 वचन कहता है. 53 वचन असं सांगतं, हाँ, यावरून ज्या ताशी येशूने त्याला सांगितले होते की तुझा मुलगा वाचला आहे त्याच ताशी हे झाले असे त्या बापाने ओळखले. अब इसने चेक किया आणि तपासलं यीशु मसीह ने कब बोला था, येशू ख्रिस्ताने कधी म्हटला कौन होता, से समय में बोला था. कोणत्या वेळेला म्हटला होता. 7वें तासे 7व्या तासाला यीशु मसीह ने कहा था येशूने म्हटलं होतं जा, जा तेरा बेटा जिंदा है. तुझा मुलगा वाचला आहे. उसे चेक किया. त्यांनी तपासलं. हमें भी वही करना है. आम्हाला तेच करायचे. हमें जानना है आम्हाला जाणून घ्यायचंय जीवन में किसने काम किया है. जीवनात आमच्या कोणी काम केलं. एक बार मालूम होने के बाद पीछे ना जाएं. एकदा जर का कळलं तर माघारी फिरायचं नाही. एक बार चमत्कार हुआ, एकदा चमत्कार झाला, अद्भुत कार्य हुए, अद्भुत कार्य झालं, यीशु को छोड़ के ना जाए. येशूला सोडू नका. जांच करें तपासा. यीशु ने किया है काम. येशूनेच केले ते काम. सब चीजें यीशु ने व्यवस्थित की है. सर्व गोष्टी येशूनेच व्यवस्थित केलेल्या आहेत. या हमें मालूम होना हे है. आम्हाला कळावं. पीछे मत जाए. मागे जाऊ नका. जब यीशु ठीक करता है, ज्यावेळेस येशू बरं करतो किसी के डर से पीछे ना जाए, कुणाला भिवून मागे जाऊ नका. किसी के कहने से पीछे ना जाए, कुणाच्या सांगण्यावरून मागे जाऊ नका. क्योंकि किसी के कहने से हमारी जिंदगी नहीं बदली. कारण की कुणाच्या सांगण्यावरून आमचं जीवन बदललं नाही. हमारा जीवन यीशु मसीह ने बदला. आमचं जीवन येशू ख्रिस्ताने बदललेलं किसी आहे. के कहने से पीछे ना जाए, कुणाच्या सांगण्यावरून मागे जाऊ नका. यीशु को ना छोड़े, येशूला सोडू नका. क्योंकि यीशु ने आपके और मेरे लिए क्रूस के ऊपर किम्मत अदा किया है. कारण की येशू ख्रिस्ताने तुमच्या माझ्यासाठी वधस्तंभावर किंमत मोजली आहे. और इस राज कर्मचारी ने यीशु मसीह जीवन देता है, इसको पकड़ लिया. आणि येशू ख्रिस्त हा जीवन देतो ह्या कर्मचाऱ्याने ती गोष्ट पकडली. आगे वो लिखा है, पुढे म्हटलंय मग त्याने स्वतः व त्याच्या घराण्याने विश्वास ठेवला. उसने खुद विश्वास रखा, त्याने स्वतः विश्वास ठेवला. उसके घराने ने विश्वास किया. त्याने त्याच्या संपूर्ण घराण्याने ईश्वर विश्वास ठेवला. कैसे घराने ने विश्वास किया? घराण्याने कसा काय विश्वास ठेवला. क्योंकि इसकी हालत वो जानते थे कारण की याची परिस्थिती सर्वांना ठाऊक और होती. इसने जोर जोर से चिल्लाकर बताया, आणि ह्याने मोठ्या मोठ्याने ओरडून सांगितलं मेरा बेटा जीवित हो गया है. माझा मुलगा जिवंत झालाय. कितने दिन हो गए वो बीमार था, किती दिवसापासून आजारी होता. मैंने काफी इलाज किया, मी कितीतरी विलाज काफी केले, पैसे खर्च किए, बरेचसे पैसे खर्च केले, कोई इसका इलाज नहीं कर पा रहा है. तरी सुद्धा विलाज झाला नाही. लेकिन जब मैं यीशु मसीह के पास गया, पण ज्यावेळेस येशूकडे गेला, यीशु ने सिर्फ कहा कि तेरा बेटा जिंदा हुआ, येशूने फक्त बोलला की तुझा मुलगा वाचलाय. और उसी घड़ी त्याच क्षणाला मेरा बेटा जिंदा हो गया. माझा मुलगा जिवंत झाला. आप विश्वास करें. तुम्ही विश्वास ठेवा. इसने गवाही दिया, त्यांनी साक्ष दिली, इसने गवाही दिया. साक्ष दिली. आप और मैं शांत
शांत ना बैठे, तुम्ही आणि मी शांत बसू नये. आप गवाहियां दें. तुम्ही साक्ष जो द्या. आपके जीवन में हुआ है वो बताएं, ते जे तुमच्या जीवनात घडले लोकांना सांगा. उसको बताएं. लोकांना सांगा. जीवन की परिस्थिति बदलने का सामर्थ्य सिर्फ यीशु मसीह में है. जीवनाची परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य फक्त येशूकडे आहे. आप मुंह को बंद मत करें, तुमचं तोंड बंद ठेवू नका. अपने मुंह को खोलें. तोंड उघडा. जो आपके साथ हुआ है जे तुमच्या सोबत वो घडलंय लोगों को बताएं, लोकांना सांगा. रिश्तेदारों को बताएं, नातेवाईकांना सांगा. जो मिले उसको बताएं, जे भेटेल त्याला सांगा. गवाहियां दें, साक्ष द्या. क्योंकि आपके जीवन के अंदर बड़ा चमत्कार हुआ है. कारण की तुमच्या जीवनात एक मोठा चमत्कार झालेला आहे. आप चुप ना बैठे. गप्प राहू नका. इसने खुद ने विश्वास किया और उसके घराने ने विश्वास त्यांनी किया. स्वतः विश्वास ठेवला आणि त्याच्या घराण्याने विश्वास ठेवला. आगे लिखा है पुढे लिहिलंय 54 वचन में, येशूने यहुदियातून गालिलात पुन्हा आल्यावर हा दुसरा चमत्कार केला. उसने दूसरा चमत्कार उस गालिल के अंदर किया. हा गालिलामध्ये हा दुसरा चमत्कार होता. आप कितनी अपेक्षा करते हैं यीशु मसीह से? आणि तुम्ही देवाकडून किती अपेक्षा करता? आपके जीवन में कितने चमत्कार होना है? तुमच्या जीवनात किती चमत्कार हवे? आप क्या चाहते हैं? तुम्हाला काय इच्छा आहे? कितने चमत्कार आपके जीवन में होना है? किती चमत्कार तुमच्या जीवनात व्हावे? ये दूसरा चमत्कार है गालिल के अंदर. हा दुसरा चमत्कार आहे गालिलामध्ये. और ये कैसे चमत्कार हुआ? हा चमत्कार कसा झाला? आज्ञाकारिता के आधार पर. आज्ञा पालन केल्यामुळे. उसने कोई, जब यीशु ने कहा कि जाओ तेरा लड़का ठीक हो गया, ज्यावेळेस येशू म्हणाला की जा तुझा मुलगा बरा झालाय, उसने कुड़कुड़ करते हुए नहीं गया. कुरकुर करत गेला नाही. क्या मालूम ठीक होगा कि नहीं. काय झालं, बरा झाला असेल का उसने नसेल? पाय अपटना बोलते हैं ना, पाय अपटना, उस वैसे नहीं किया उसने. पाय आपटत गेला नाही तो. अगर आप बीमार हैं, जर तुम्ही आजारी आहात अगर चर्च का कोई लोग आपसे मिलने नहीं आए, आणि चर्चचे लोक तुम्हाला भेटायला आले नाही, तो आप कितना गुस्सा करेंगे? तुम्ही किती रागावसान. कई लोगों को मैंने देखा है, लोग अगर मिलने नहीं आए, लोग गुस्सा होकर चर्च में आना बंद कर दिया. आणि मी पाहिलंय की लोक भेटायला आले नाही म्हणून चर्चला येणं बंद केलं. पास्टर आले नहीं म्हणून चर्चला जाणार नाही. पास्टर आले नाही म्हणून मी चर्चला जाणार नाही. पास्टर ने आपकी जिंदगी को नहीं बदला, यीशु मसीह ने आपकी जिंदगी को आणि बदला. पास्टरने तुमचं जीवन नाही बदललं, येशू ख्रिस्ताने तुमचं जीवन बदललंय. यीशु मसीह ने, पास्टर ने आपके लिए उस क्रूस के ऊपर प्राण नहीं दिया. आणि पास्टरने तुमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला नाही. यीशु मसीह ने आपके लिए प्राण दिया. येशू ख्रिस्ताने प्राण दिलेला आहे. नाराज नहीं होना, नाराज होऊ नका, पाय आपटू नका, पाय आपटू नका. नाचू नका. खूब लोग हम देखते हैं नाचते हैं लोग, आम्ही पाहतो लोक नाचतात, तनतन करतात. और ये आदमी ने वैसा नहीं किया. ह्या व्यक्तीने असं केलं नाही. यीशु को शब्दों को पकड़ा येशूचे शब्द पकडले और खुशी खुशी घर पे गया. आणि आनंदाने घरी गेला. वचन कहता है वचन सांगतं 2 चमत्कार यहाँ पर हो. 2 चमत्कार झाले. आप कितने चमत्कार चाहते हैं? तुम्हाला किती चमत्कार हवे आहे? कितने चमत्कार देखने हैं? किती चमत्कार पाहायचे मैं आहेत? रोज सुबह उठता हूँ मी सकाळी रोज उठतो और प्रभु का कहता हूँ आज का दिन मेरा चमत्कार भरा दिन होगा. आणि आजचा दिवस माझा चमत्काराने भरलेला असेल. आज का दिन मेरा चमत्कारिक दिन होगा. आजचा दिवस माझा चमत्काराचा असेल. अपेक्षा करें रोज, अपेक्षा करा देवाकडून. आपका रोज का दिन चमत्कारिक होना है. तुमचा रोजचा दिवस चमत्काराचा असेल. कुछ लोग एक चमत्कार पर अवलंबन है. काही लोक एका चमत्कारावरच अवलंबून आहे. 20 साल पहले चमत्कार हुआ था, 20 वर्षापूर्वी चमत्कार झाला होता. 15 साल पहले चमत्कार हुआ था. 15 वर्षापूर्वी चमत्कार झाला होता. वही साक्षी को लेकर बैठे हैं. तीच साक्षी घेऊन बसले. 15 साल पहले चमत्कार हुआ, 15 वर्षापूर्वी चमत्कार झाला. अब होगा कि नहीं पता नहीं. आता माहित नाही काय होईल. मेरा परमेश्वर रोज रोज चमत्कार करता माझा है. परमेश्वर रोज चमत्कार करणारा देव आहे. कितनी अपेक्षा करते हैं प्रभु किती से? अपेक्षा करता देवाकडून? अपेक्षा करें, अपेक्षा करा. बड़ी बड़ी अपेक्षा करें. मोठ्या मोठ्या अपेक्षा करा. यीशु ने मेरे जीवन में ये चमत्कार करना है. येशूने माझ्या जीवनात हा चमत्कार मैं करावा. हर एक मिनट प्रभु से अपेक्षा करता हूँ. मी प्रत्येक क्षणी देवाकडून अपेक्षा मैं करतो. जहाँ जाऊंगा प्रभु मी ज्या ठिकाणी जाईल वहाँ देवा बड़ा चमत्कार होगा. त्या ठिकाणी मोठा चमत्कार और होऊ मेरे दे. जीवन में देखा है मैंने. आणि माझ्या जीवनात मी पाहिलंय. हर एक क्षण देखता हूँ मैं. प्रत्येक क्षण मी पाहतो. बड़े बड़े कार्य को तो देखता हूँ, मोठे मोठे कार्य होत असताना पाहतो. क्योंकि यीशु मसीह चमत्कारिक परमेश्वर है. कारण की येशू ख्रिस्त चमत्कार करणारा देव आहे. आज क्या अपेक्षा करते हैं प्रभु से? तुम्ही काय अपेक्षा करता देवाकडून? चमत्कार क्या अपेक्षा करेंगे? चमत्काराची अपेक्षा करता? पड़ोस को बोलना चमत्कार की अपेक्षा करें. चमत्काराची अपेक्षा करा. बच्चे नहीं है तो आज आपके जीवन में चमत्कार होगा. आणि जर लेकरं नसतील तर तुमच्या जीवनात आज चमत्कार होईल. शादी नहीं हो रही है, कोई बात नहीं. लग्न होत नाही काय हरकत नाही. ये साल में शादी का चमत्कार देखो, ह्या वर्षात लग्नाचा चमत्कार पाहाल. और शादी के अंदर बड़ा चमत्कार देखो. आणि लग्नामध्ये मोठा चमत्कार पाहाल. कॉलेज में बड़ा चमत्कार देखो.
कॉलेज कॉलेज में। कॉलेजमध्ये मोठा चमत्कार पाहाल हाँ, वो कॉलेज में बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड वाला चमत्कार नहीं। आणि गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचा चमत्कार नाही बरं, हाँ, आपके आपके ज्ञान का, आपके बढ़ने का चमत्कार प्रभु करेगा। आणि तुमचं ज्ञान आणि तुम्ही उंचावर जाण्याचा चमत्कार पाहाल, वो मेरा परमेश्वर करेगा। तो माझा परमेश्वर करेल। पूरे कॉलेज के अंदर पूर्ण कॉलेजमध्ये परमेश्वर आपको चमकाएगा, देव तुम्हाला चमकावेल, खुदा बाप आपको चमकाएगा। देव तुम्हाला चमकावेल। प्रार्थना करें, प्रार्थना करा, चमत्कार हो मेरे जीवन में, माझ्या जीवनात चमत्कार व्हावा, मैं ऊंचाइयों पर मैं उड़ूं। मी उंच स्थानावरती उंच आकाशामध्ये भरारी और ये घेईन। कैसे होगा? हे कसं होईल? प्रभु की आज्ञाकारिता करने के द्वारा। देवाची आज्ञा पालनामुळे हे होईल। प्रभु ने बोला, देवाने म्हटलं सिर्फ मुझसे प्यार कर, फक्त माझ्यावर प्रेम कर, मुझसे प्यार कर। माझ्यावर प्रेम कर। दूसरी जगह तरफ नजर नहीं जाना चाहिए, फिर दुसरीकडे मग आमची दृष्टी गेली नाही पाहिजे, दूसरे से प्यार नहीं करना चाहिए। मग दुसऱ्यावर आम्ही प्रेम करू नये। पहला प्यार परमेश्वर से, पहिलं प्रेम आमचं देवावर असावं वो प्यार प्रभु में जुड़ जाएं आप। आणि देवाशी तुम्ही एकदम एकनिष्ठ व्हा। ये पहली आज्ञा है प्रभु ही की, पहिली आज्ञा आहे, ये पहली आज्ञा है प्रभु की। पहिली आज्ञा आहे। ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वाला प्यार नहीं करना है, आणि गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड वाला ते प्रेम नको। जिंदगी बर्बाद हो जाएगी, तुमची जीवन नष्ट होईल, जिंदगी बर्बाद हो जाएगी। जीवन नष्ट होईल। ये बड़ा अच्छा लगता है, 1 महीना 2 महीना 1 साल बड़ा अच्छा लगता है। 1 महिना 2 महिना 1 वर्ष खूप चांगलं वाटतं। उसके बाद हमने देखा है मग आम्हाला माहिती आहे कि कैसा जीवन होता है। मग त्यांचं जीवन कसं असतं। कभी ना करें ऐसा, असं कधी करू नका। गंभीरता से लें, गांभीर्याने घ्या, मजाक मजाक मत हे करें। चेष्टावारी घेऊ नका। मैं अनुभव से आपको बता रहा हूँ, मी माझ्या अनुभवावर सांगतो तुम्हाला। इस राज कर्मचारी ने एक बड़ा अनुभव किया। ह्या राज कर्मचाऱ्याने एक अनुभव घेतला, खुदा बाप के चमत्कार को देखा। देवाचा चमत्कार पाहिला। आज हमारा समय है आज आमची वेळ आहे जब हम खुदा के चमत्कार को देखें। आम्ही देवाचा चमत्कार और पाहावा। खुदा का चमत्कार ऐसा नहीं होगा आणि देवाचा चमत्कार असा होत जब नाही तक हमारा विश्वास ना हो, जोपर्यंत आमचा विश्वास येत नाही, हम आज्ञाकारिता ना बने। आम्ही आज्ञा पालन करत नाही। आप कितने चमत्कार चाहते हैं प्रभु तुम्हाला किती चमत्कार हवे आहे? आइए मांगे प्रभु से, चला आपण देवाकडे वो मागूया। तैयार है चमत्कार करने के लिए। हो, तो परमेश्वर चमत्कार करण्यासाठी तयार आहे। आप तैयार हैं? तुम्ही तयार आहात का? अगर आप तैयार हैं, जर तुम्ही तयार असाल, मेरा खुदा का चमत्कार आपके और आएगा। माझ्या देवाचा चमत्कार तुमच्याकडे येईल।